सगळी महाराष्ट्रातली जनता निश्चित या बातमीमुळे हळहळणारी आहे। राजकीय वर्तुळातून एक मोठी दुःखद बातमी, अजित पवार यांचा मृत्यू झालाय विमान अपघातामध्ये। आज सकाळीच हे विमान लँड होताना क्रॅश झालं। विमानामध्ये 6 जण होते, 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आणि पुढे या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती जाणून घेतली आहे। विमान अपघातासंदर्भातली पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना या संदर्भात फोन केलेला होता आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत माहिती जाणून घेतलेली आहे। तर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून या संदर्भातली माहिती जाणून घेतली आहे। महाराष्ट्रावर आजचा हा काळा दिवस म्हणता येईल। या दुर्दैवी बातमीमुळे अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण राजकीय विश्वावर एक प्रकारे शोककळा पसरलेली आहे। अत्यंत तरुण वयामध्ये अजित पवारांचा हा मृत्यू निश्चितच महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करायला लावणारा आहे। आणि या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। या विमान अपघातामध्ये साधारण सकाळी 9:15च्या दरम्यानच हा विमान अपघात झाला। लँड होतेवेळी विमान क्रॅश झालं आणि सकाळी 8 वाजता अजित पवार हे मुंबईमधून बारामतीच्या दिशेने निघालेले होते। आज बारामती तालुक्यामध्ये त्यांच्या 4 प्रचारसभा होणार होते। सगळ्यात पहिली प्रचारसभा ही सकाळी 9:30 वाजताच होणार होती। खरं तर प्रचारसभा म्हटलं की दुपारी या प्रचारसभा असतात, संध्याकाळी असतात। मात्र अजित पवार यांच्या कार्यशैलीप्रमाणे ते नेहमीसारखं सकाळीच त्यांच्या प्रचारसभांसाठी मुंबईतून बारामतीकडे रवाना झाले। मात्र बारामतीमध्ये हे विमान लँड होण्याआधीच त्यांचा विमानाचा अपघात झाला आणि 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते। अत्यंत हळहळ व्यक्त करायला लावणारी ही बातमी आहे। आत्तापर्यंत आपण अनेक नेत्यांच्या यामध्ये प्रतिक्रिया ऐकल्या आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं, आजचा दिवस हा राजकीय प्रतिक्रियांचा नाहीये तर अत्यंत दुःखद बातमी आहे। अजित पवार यांच्या राजकारणाविषयी, त्यांच्या कार्यशैली संदर्भात संजय राऊत यांनी आत्ताच काही वेळापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली। अत्यंत उमदे राजकारणी होते, त्यांच्या राजकारणाची एक विशिष्ट शैली होती। खरं तर नेहमीच अजित पवारांना आपण अनेक सभांमधून ऐकलेलं आहे। इतक्या दशकांचा राजकीय त्यांची ही कारकीर्द आज संपलेली आहे। अजित पवार यांचा आज मृत्यू झालाय। खरं तर कानावर विश्वास बसणार नाही, अत्यंत ही दुर्दैवी बातमी आहे राष्ट्रवादीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, समर्थकांसाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातलं अत्यंत दबदबा निर्माण करणारे नाव, पवार घराण्यामधून राजकीय वारसा घेऊन पुढे जात असलेले अजित पवार यांनी त्यांचा राजकीय विश्वामध्ये एक वेगळं वर्तुळ जरी तयार केलेलं असलं तरी नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये त्यांचा दबदबा हा कायम राहिलेला आहे। एक विशिष्ट त्यांची कामाची पद्धत होती। सकाळीच कामासाठी बाहेर पडायचे आणि प्रशासकीय यंत्रणांवर अत्यंत प्रभावी असं वचक असलेलं एक महाराष्ट्रातलं राजकीय वर्तुळातलं नेतृत्व होतं। प्रत्येक बारीक सारीक गोष्ट संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांमधली माहिती असायची आणि सगळ्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अजित पवार कधीच व्यक्तसुद्धा होत नव्हते। त्यामुळे त्यात पुण्यासारख्या शहरावर तर त्यांचं प्रचंड प्रेम होतं। पुण्याचे पालकमंत्री सुद्धा अजित पवार आहेत आणि त्यामुळे पुणेकरांवर सुद्धा एक वेगळ्या प्रकारे निश्चितच ही बातमी त्यांना दुःख करायला लावणारी, हळहळणारी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवड, एकंदरीतच पुणे जिल्ह्याचा बालेकिल्ला अजित पवारांचा हा भाग म्हटला जातो आणि आज अत्यंत दुःखामध्ये खरं तर हा संपूर्ण भाग आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया या दरम्यान येऊ लागलेल्या आहेत। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय, छिन्न विछिन्न झालेलं विमानाचे सगळे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे किती उंचीवरून हे विमान कोसळलं असावं आणि या अपघाताची भीषणता ही किती मोठी आहे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तर यानंतर आलेल्या ॲम्ब्युलन्स, त्यामधून नेण्यात आलेले हे सगळे जखमी अवस्थेतले देह आपण पाहतोय। दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी झालेली होती। विमान अपघात झाल्यानंतर आपण पाहतोय असा डोंगरदऱ्यांचा एक भाग आहे आणि यामध्ये दरीमध्ये असलेली शेती आहे आणि या शेतामध्ये हे विमान कोसळलं। जसं विमान अपघाताची माहिती कळाली, आजूबाजूच्या गावातले लोक या ठिकाणी आले, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस या ठिकाणी बचाव करण्यासाठी धावले, मदत कार्य सुरू केलं आणि या बचाव कार्यामध्ये शर्थीचे प्रयत्न सुरू होते। आपल्याला काही दृश्य या बचाव कार्यामध्ये पाहायला मिळते। अधिकाधिक लवकर तातडीनं कसं हॉस्पिटलपर्यंत पोहोचवता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न आपल्याला एका बाजूला दिसत आहेत। चादरीमधून नेण्यात येणारे हे देह मात्र यामध्ये विमान अपघातामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच यामधल्या 6 जणांचा मृत्यू झाला होता असं कळतंय। कारण विमानाची
उंची ज्या उंचीवरून हे विमान कोसळलं ते जवळपास 500 फुटावर होतं, त्यामुळे वाचण्याची शक्यता खरं तर कमीच म्हणावी लागेल. मात्र मोठ्या संख्येनं आता आपण पाहतोय एकीकडे शोक अनावर होतोय कार्यकर्त्यांना, समर्थकांना. हसन मुश्रीफ यांची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय. हसन मुश्रीफ अत्यंत भावूक झालेले आहेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत. पंतप्रधान मोदींनी सुद्धा विमान अपघातासंदर्भातली माहिती घेतली.